नमस्कार मंडळी, साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधून एक पिक्चर आलेला आहे देवरा, ज्याचा ग्लिम्स आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला ज्युनियर NTR हे जे कलाकार आहेत ते बघायला भेटणार आहेत। साऊथकडनं एवढे जबरदस्त पिक्चर येत आहेत ना, मागच्या वर्षामध्ये पण खूप सारे पिक्चर आले जे की साऊथवाल्यांचा डंका वाजून गेले आहेत। त्याच्यामध्ये आत्ता 2024 मध्ये पण तेच होणार आहे। पण जेवढे पिक्चर येत आहेत साऊथमधले ज्युनियर NTRचा जो देवरा पिक्चर आलेला आहे त्याचा ग्लिम्स आला आहे, त्याच ग्लिम्सबद्दल आपण बोलणार आहोत। 1 मिनिट 28 सेकंदाचा हा ग्लिम्स आहे। या ग्लिम्समध्ये जबरदस्त वाटलं ना की एका सीनमध्ये असं दिसत आहे की जेव्हा त्यांनी चाकू किंवा मग तलवार मारली ना तेव्हा ते पूर्ण ते एक अर्धा चंद्र ते पूर्ण तयार झाला होता। म्हणजे अर्धा चंद्र होता आणि अर्धा होता रक्ताचं ते माखलेलं सगळं ठिपके ठिपके पडलेले होते। तो खूपच जबरदस्त होता, मला एकदम भारी वाटला। त्याच्यानंतर जसं ज्या प्रकारे त्यांनी ते कॅमेरा वर्क केलेला आहे, कॅमेरा वापरलेला आहे, सिनेमॅटोग्राफी केलेली आहे, ती खूपच जबरदस्त वाटली मला। ज्यावेळेस तो ग्लिम्स चालू होता त्याच्या बॅकग्राऊंडला इंग्लिशमध्ये गाणं वाजत होतं, ज्यामध्ये ते सांगत होते की देवरा काय आहे आणि हे काय म्हणतायत की बाबा माझं जे समुद्र आहे त्या समुद्रावर माझा फक्त हक्क आहे, तुमचा कोणाचा हक्क नाही आहे। कुणी जर त्याला हत्याराचा प्रयत्न केला तर मैं उसको काट डालूंगा असं त्याचं म्हणणं होतं। तर हे खूप जबरदस्त मला वाटलं। अनिरुद्धचं म्युझिक आहे। त्यानंतर तुम्हाला सांगतो सैफ अली खान हे बॉलिवूडमधून आपले त्यामध्ये काम करणारे आहेत। दुसरी एक मोठी ॲक्ट्रेस म्हणा किंवा मग छोटी ॲक्ट्रेस म्हणा, सध्या कोणी ओळखत नसेल पण तरी तीही साऊथमध्ये गेल्यावर आता हे लोक बरेचसे ओळखतील त्याला, म्हणजे जान्हवी कपूर, तीही या पिक्चरमध्ये आहे। शेवटी एक डायलॉग होता ज्यामध्ये होतं की ह्या समुद्राने मासे कमी दिलेले आहेत पण या समुद्राने रक्त जास्त बघितलेलं आहे, हत्यार जास्त बघितलेले आहेत, त्यामुळेच ह्या समुद्राला लाल समुद्र असं म्हणतात। आता या समुद्रावरनं असं तरी वाटत आहे की ही जी कहाणी आपल्याला बघायला भेटणार आहे ह्या कहाणीमध्ये ते लोक पायरेट्स असतात, म्हणजे जे लुटेरे असतात, समुद्री लुटेरे, ते एखाद्या मोठ्या बोटीला लुटताना कसं करतात किंवा मग लुटल्यानंतर काय होतंय, ते जे लुटत आहेत ते लुटण्यापासून वाचवण्यासाठी हे देवरा काम करणार आहे। म्हणजे समुद्रामध्ये जेवढे काही लुटेरे असतील त्या लुटेऱ्यांना थांबवण्यासाठी, त्या लुटेऱ्यांविरुद्ध लढण्यासाठी हा देवरा उभा असणार आहे। त्यामधला सगळ्यात मोठा विलन लावलाय बहिरा, म्हणजे आपला सैफ अली खान आहेत। सैफ अली खानला सध्या विलनचेच कामं मिळत आहेत, त्याच्यामुळं काय सध्या तरी चांदी आहे त्याची, कारण ते हिरोच्या रोलमध्ये तर कुठं फिट बसत नाही, त्यामुळं त्यांना साऊथवाले विलनचे कामं देत आहेत, संजीव बाबाला विलनचे कामं देत आहेत। साऊथमध्ये जेवढे काही पिक्चर बनत आहेत ना त्याची काहीतरी कहाणी असती। हॉलिवूडचा मला एक पिक्चर आठवतंय 300 BC नावाचा, ज्यामध्ये ते स्पार्टन वगैरे होते, जे त्यांनी कलर शेडिंग वापरलं होतं, ज्या प्रकारे त्याचं ते बॅकग्राऊंड होतं, ज्या प्रकारे त्यांनी ते बनवलं होतं ना, काही वातावरण असेल तसंच वातावरण त्यांनी निर्माण केलं होतं। या पिक्चरमध्ये भरभरून VFX वापरलं होतं, तसंच याही पिक्चरमध्ये भरभरून VFX वापरताना दिसणार आहे आपल्याला। एकंदरीत आत्ता काय आहे तर आपण पुष्पा वगैरे बघतो की पुष्पाने जसं हवा माजवली होती, त्यानंतर KGFने जशी हवा केली होती, तसं 2024 मध्ये या पिक्चरही हवा करणार आहे। आणि या पिक्चरमध्ये ज्युनियर NTR आहे म्हणलं, ज्युनियर NTRचे खूप मोठे चाहते आहेत, खूप मोठा वर्ग आहे की जे त्यांना पसंत करतो आणि त्यामुळं हा पिक्चर एकदम जबरदस्त बॉक्स ऑफिसवर कलेक्शन करणार आहे, त्याच्यात काही शंकाच नाही आहे। मी या पिक्चरचा ग्लिम्स बघितला आहे का, तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही या पिक्चरसाठी उत्सुक आहेत का नाही हेही सांगा। भेटूया आपण एका नवीन चित्रपटासोबत, एका नवीन स्टोरीसोबत। तोपर्यंत सगळ्यांना माझ्याकडनं राम राम।